भाग्योदय नेमका कसा होईल, कुठे होईल, कधी होईल, होईल की नाही, हे सगळेच प्रश्न आपल्या मनात वादळ निर्माण करत असतात, हो ना? आणि अशाच वेळेला एक स्वप्न आपल्या डोळ्यांच्या पापण्यांच्या आड साकारत असतं, फुलत असतं. आणि ते जेव्हा फुलतं ना, तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळतं की भाग्योदय म्हणजे हाच, हो की नाही? मी हे काही लॉटरी किंवा रेसच्या तिकिटाबद्दल किंवा जुन्या केसचा आपल्या बाजूनी निकाल लागल्यामुळे होणाऱ्या भाग्योदयाबद्दल किंवा अचानक असाच होणाऱ्या धनलाभाबद्दल बोलत नाहीये. मी बोलते निर्माणच्या वृंदावन गार्डन्सबद्दल. नाशिकला केदारनगरमध्ये सातपूर इंडस्ट्रियल इस्टेटजवळ साकारणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या असामान्य घरांबद्दल. नाशिक शहर सध्या ऑक्टोपससारखं वाढतंय. इथल्या फ्लॅट्सच्या किमती तर अक्षरशः आभाळाला भिडल्या, म्हणजे 40-50 लाखाच्या पुढेच गेल्या. महागाईमुळे जगणं अवघड होऊन बसलंय, हो ना? आणि असं असताना सुद्धा कुटुंबाच्या राहणीमानाविषयीच्या कल्पना वाढतच चालल्या. ही सगळी दडपणं आपण डोक्यावर घेऊन जगतोय असं नाही वाटत तुम्हाला? आपल्यासारख्या सुसंस्कृत मध्यमवर्गीयांना या सगळ्या दडपणातून मुक्त करण्याचा संकल्प केलाय नाशिकच्या निर्माण ग्रुपनं. आपल्या स्वप्नातलं सुंदर स्वीट होम किंवा सेकंड होम आपल्या बजेटमध्ये वास्तवात साकारण्याचं ध्येय स्वीकारलंय नाशिकच्या सुप्रसिद्ध निर्माण ग्रुपनं. केदार नगरमध्ये 1980 पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निर्माण ग्रुपने आजवर नाशिकमध्ये निर्माण कुंज, निवास होम, निवास पार्क, धर्मराज प्लाझा, निवास प्रेसिडेन्सी, चेरी हिल्स, निवास ब्लॉसम, निर्माण रेसिडेन्सी, निर्माण ग्रीन कॉटेजेस, निर्माण क्लासिक, निर्माण समृद्धी, निर्माण सुगंध आणि पुण्याच्या निगडी येथील निर्माण आर्केड, जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कॉलनी, शिर्डी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत असे एकापेक्षा एक नावाजलेले निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प यशस्वीरित्या उभे केले आहेत. नाशिकच्या नवनिर्माणात मोलाचं योगदान असलेल्या निर्माण ग्रुपच्या वृंदावन गार्डन्सच्या महत्वाकांक्षी गृहप्रकल्पाचा शुभारंभ झाला आणि मध्यमवर्गीयांना घराची अक्षरशः लॉटरीच लागली. भाग्योदय काय तो म्हणतात ना, तो हाच. अवघ्या 12-15 लाखापासून 1 BHK अपार्टमेंट्स आणि 20-22 लाखाच्या पुढे 2 BHK अपार्टमेंट्स. आणि सुविधा तरी किती! प्रत्येक फ्लॅटला हवी असल्यास बाल्कनी, क्लब हाऊस, जिम्नॅशियम, लँडस्केप गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, इनडोअर आउटडोअर गेम्स फॅसिलिटी, ॲक्युप्रेशर वॉकवेज, मंदिर, सिनियर सिटीजन्स कॉर्नर, बॅटरी बॅकअप असलेली लिफ्ट, प्रशस्त कव्हर्ड पार्किंग, फायर फायटिंग सिस्टीम, असं बरंच काही असलेली ही आधुनिक टाउनशिप. आजवर केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी असलेल्या ह्या सगळ्या सुखसोयी आता थेट स्वाभिमानी आणि सर्वसामान्य नोकरदारांसाठी आणि व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या नाशिकच्या निर्माण ग्रुपनं. म्हणूनच तर हे प्रोजेक्ट मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इकडच्या सगळ्या गुंतवणूकदारांसाठी हॉटकेक ठरलंय. केदार नगरमध्ये निर्माण ग्रुपच्या बांधकामाच्या दर्जाविषयी अत्यंत आदराची भावना नाशिककरांच्या मनात तयार झाली आहे आणि तोच विश्वास निर्माण ग्रुपने आजपर्यंत जोपासलाय. या टाउनशिप प्रकल्पात सुविधांना सामावणारे बजेट असल्याने सर्वांनाच ते परवडणारे आहे. वास्तुशास्त्राचा आधार घेऊनच सर्व इमारतींची आखणी केली आहे. गंगापूर रोड आणि त्र्यंबक रोड या नाशिकमधील 2 महत्त्वाच्या रस्त्यांपासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर केदारनगरमध्ये हा प्रकल्प उभा राहतोय. वाहतुकीच्या सोयींची उत्तम व्यवस्था असल्याने नाशिकच्या कुठल्याही भागात येथून सहजगत्या ये-जा करता येते. बाल्कनीसह किंवा बाल्कनीशिवाय फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इथल्या फ्लॅटचे दर नाशिकमध्ये सर्वात स्वस्त असल्याने गुंतवणूक म्हणून देखील उत्तम असा हा पर्याय आहे. गजबजलेल्या शहरापासून दूर शांत, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि भरपूर मोकळा प्रकाश असं मंगलमय वातावरण या वास्तूत भारलेलं आहे.
अत्युत्कृष्ट बांधकामाचा दर्जा असणारा हा प्रकल्प इंडस्ट्रियल एरियाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे हे फ्लॅट्स भाड्याने देऊन आपण उत्पन्न मिळवू शकतो. टायटल क्लिअर असलेले, लोनची सुविधा उपलब्ध असलेले आणि दिलेल्या मुदतीत आपल्या मालकीचे होणारे हे फ्लॅट्स म्हणजे भाग्योदयच नाही का? त्यांनी म्हणजे इतर बिल्डर लोकांनी असं सांगितलं की नाही का तुमच्याकडे पैसा नाही तर नाशिकमध्ये काहीच नाही आहे. पण यांनी बजेट नाही विचारला. त्यांनी काय केलं, नाही आमची वस्तू काय पहिले ती बघा, नंतर आपण बघू तुमचं काय काय नाही. 1994 पासून मी निर्माण ग्रुपशी संबंधित आहे. ज्यावेळेला निर्माण रिव्हर त्यांनी सुरू केलं त्याला आम्ही पहिल्यांदा बुकिंग केलं आणि मुख्य म्हणजे त्यांचा सचोटी प्रामाणिकपणा आणि यामुळे वृंदावन जे नवीन त्यांची साईट आहे त्यामध्ये आम्ही त्यांचं बुकिंग केलं. मुख्य आणि त्या बॅकअप जो आहे तो निमिचंद भाईंचा जो सपोर्ट आहे आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, प्रामाणिकपणा आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा नवीन प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये म्हणून आम्ही बुकिंग केलेलं आहे. नेमिचंदजींना मी जवळजवळ 18 वर्षापासून ओळखतो. तर 18 वर्षापासून त्यांचं जे गुडविल नाशिकमध्ये तयार आहे, पहिला तर विश्वास या नात्याने मी तिथं बुक केला. त्याच्यानंतर त्यांनी त्या प्रोजेक्टकरता बेस्ट आर्किटेक्ट सिलेक्ट केलेला आहे की ज्यांनी चांगलं लँडस्केप तिथं दिलेलं आहे. त्या भागामध्ये एवढं लँडस्केप कोणीच दिलेलं नाही आहे. तर पहिल्यांदा मला तोही लँडस्केप आवडला. टोटल बाकीच्या कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला तिथं रेट्सवर रिजनेबल्स होते. त्याच्यानंतर मी आता जो प्रोजेक्ट बघतो आहे त्याच्यामध्ये त्यांची क्वालिटी पण चांगली आहे, फास्ट वर्किंग करत आहेत, ते कमिटमेंटला पक्के आहेत. यातल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या देखील भरपूर आहेत. जसं की जिम्नॅशियम आहे, गार्डन आहे, नंतर लोकांना प्रत्येकाचा एक मंदिर हा श्रद्धेचा भाग असतो की घरात आपण बाहेर पडताना मंदिरात गेलं पाहिजे आणि त्यामुळे आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहतं. तर मंदिर हा देखील भाग आहे. आणि दुसरं आजूबाजूला खूप गजबजाट नाही आहे, त्या ठिकाणी असं निसर्गरम्य याच्यात आपण घेतल्यासारखा देखील एक अनुभव तुम्हाला मिळू शकतो. सातपुरा नवंबर से बहुत पास में है आपका जो एरिया है, तो इससे मुझे बहुत इजी होगा क्योंकि मुझे दोनों जगह जाना पड़ता है, विज़िट करना पड़ता है. सेकेंडली त्र्यंबक रोड एंड गंगापुर रोड दोनों के बीच में है और दोनों बहुत प्राइम लोकेशन है मेरे लिए. तो घूमने फिरने के लिए फैमिली के साथ तो लोकेशन वाइज बेस्ट प्लेस है. सेकेंडली इसका जो आपने जो भी एम्यूनिटीज़ बताया वो मुझे बहुत अच्छा लगा. सिक्योरिटी भी एक इम्पॉर्टेंट है फैमिली के लिए, प्लस निर्माण ग्रुप का तो भरोसा है ही, वही सबसे इम्पॉर्टंट है. उज्जैन नॉलेज सिटीमध्ये मी जॉब करते ॲज अ लेक्चरर म्हणून. वृंदावन गार्डनचं मी ॲडव्हर्टाईज ऐकली होती टी व्हीमध्ये. फर्स्ट थिंग्स होती की बजेट अँड वन ऑफ द मोस्ट थिंग इज द लक्झरी ॲम्युनिटीज. सो आय लाईक ॲम्पी थिएटर ॲम्युनिटीज. इट्स अ व्हेरी गुड ॲम्युनिटीज विच इज आय थिंक USB ऑफ वृंदावन गार्डन. पहिली गोष्ट की हे जे रेट्स आहेत ते रेट्स फार रिजनेबल वाटले आणि म्हणजे कम्पेरेटिव्ह टू अदर प्रोजेक्ट्स विच आर गोईंग इन द नाशिक. सेकंडली की जिकडे माझं म्हणजे फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच्या एकदम बॅकसाईडलाच हे प्रोजेक्ट सुरू आहे, त्यामुळे मला ते अतिशय जवळ आहे. मला ॲम्युनिटीज खूप आवडल्या. रिगार्डिंग लहान मुलांच्या प्ले ग्राउंडपासनं गार्डनपासनं तर ते जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॉर्नर निवडलेला आहे, टेम्पल आहे. त्यामुळे मला तो एम्युनिटीज़च्या दृष्टिकोनाने प्रोजेक्ट खूब आवडलेला है. रिटायरमेंट के बाद में नासिक आया, बहुत ज़्यादा दिन भी नहीं हुआ, तो अभी हम एक दूसरे कॉम्प्लेक्स में रह रहे हैं. आई एम जस्ट लुकिंग फॉर अनदर कॉम्प्लेक्स. तो इधर में मुझे ये अच्छा लगा, देर आर टू मेनी नंबर ऑफ यूनिट्स. इट इज़ ए स्मॉल टाउनशिप इन द सिटी इटसेल्फ. तो कॉस्ट वाइज आई थिंक इट इज़ वेरी, जितना नंबर ऑफ यूनिट्स ज़्यादा होगा इतना ओवरऑल मेंटेनेंस का खर्चा भी कम होगा. And pricing was, I found that when I booked in comparison with other projects, pricing was quite reasonable. I mean, right from the site visit to booking to registration खूप हेल्प केली यांनी निर्माणनी. त्यामुळे मला असं डोक्याला काही ताण नाही झालं की आपण एवढं लहान वयात फ्लॅट वगैरे बुक करतोय, तसं काही टेन्शन नव्हतं, एकदम स्मूथली प्रोसेस झाली. मला असं वाटतं की मी आता पूर्णपणे समाधानी आहे. थोड्या दिवसात मला त्याचा ताबाही मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी असं सांगू शकतो की एवढ्या कमी बजेटमध्ये इतक्या ॲम्युनिटीज, एवढ्या धावपळीच्या आणि याच्यापासून थोडं तणाव दूर करून अशा एरियामध्ये फ्लॅट होणं मला खूप समाधानी वाटतं. मुलांच्या सोयीने तर सगळ्यात व्यवस्थित. आता आपली तर अर्धी ती लाईफ गेलेली आहे, मुलांची लाईफ बनवायची आहे तर त्यांना चांगली सोसायटी, चांगलं माहोल मिळाला पाहिजे. बुक करायला गेलो तेव्हा तिथे काही नव्हतं, त्यामुळे मला असं वाटलं हे काय सांगतायत आपल्याला
आणि वर्षभरात शक्य होणार आहे का एवढ्या सगळ्या बिल्डिंग्स बांधून आणि आपल्याला हे देतील का. तर परवा जेव्हा मी एक चेक द्यायला इथे आले होते तेव्हा मला तिथल्या विशालनी सांगितलं की मॅडम तुमचं पोझिशन आता लवकरच मिळणार आहे, तुम्ही गायब झाले. म्हटलं अरे अजून तर जास्त दिवस पण झाले नाही. म्हणे आता मिळेल तुम्हाला, तुम्ही गेले नाहीत का साईटवर. म्हटलं नाही मी गेले नाही आहे. तर म्हणे जाऊन बघून या एकदा. म्हणून मग मी परवा जाऊन बघून आले आणि खरंच आश्चर्य वाटलं मला की सगळं बहुतेक झालेलं आहे. आणि मी ह्यांना लगेच म्हटलं अहो मेमध्ये म्हटल्याप्रमाणे ते हे लोक देत आहेत म्हटलं आपल्याला. झुळूक वाऱ्याची आली रे लिहून पोळी सोनपुळे, साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन कुळे. या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे, खुलले रे क्षण माझे फुलले रे. खिडकीतून डोकावणारा आकाश, चांदोबाचा प्रकाश, उमऱ्या आड पडणारे त्याचे कवडसे, लपत छपत घरात शिरणारा पश्चिम वारा, मौशार हिरवळीचं अंगण, बहरून येणारं खट्याळ बालपण, घडवणारं सांभाळणारं, सुखदुःखांच्या क्षणांना साक्ष देणारं, जिंकायला शिकवणारं, समस्यांना झुकवणारं, पिढ्यानपिढ्या घडवणारं, नवं साम्राज्य निर्माण करणारं आपलं स्वतःचं घर. एवढ्यासाठीच तर आहे निर्माण ग्रुपचा हा सक्षम आणि परिपूर्ण बांधकाम आविष्कार वृंदावन गार्डन्स. शहरी गोंगाटापासून मुक्त छोटंसं नवीन नाशिक शहर उभारणारा. केदार नगरमध्ये मिटलेल्या पापणीआड सुखांचं गाव, मोहरलेल्या स्वप्नात साजणाचं नाव. आयुष्याच्या या आशा वळणावरती स्वप्नपूर्तीचं प्रत्येकालाच स्वतःचं घर मिळावं एवढ्यासाठीच तर निर्माण ग्रुप या घरांची उभारणी करत आहे. हाच तर आहे तो क्षण आपल्या भावविश्वाला साकारणारा. केदार नगरमध्ये नव्या आयुष्याची वाटचाल आता येथे होणार आहे. सुखसुविधांचं आपुलकी इथे राहायला येणार आहे. कारण मनात घर करणारं आहे हे घर, मनापासून वाट पाहणारं आहे हे घर. नातं जोपासणारं, परिवार जोडणारं प्रत्येकालाच मिळावं हे असं घर. एवढ्यासाठीच तर निर्माण ग्रुप या घरांची उभारणी करतंय. हाच तर आहे तो मुहूर्त अमृताची बरसात करणारा. सुसंस्कृत नाशिककरांची जीवनशैली उंचावणारा हा देखणा गृह प्रकल्प. ज्या सुखसुविधा 40-50 लाखाची किंमत मोजूनच मिळू शकतात त्या अवघ्या 12-15 लाखात उपलब्ध करून देण्याचं धाडस, ही किमया, हा चमत्कार करून दाखवला नाशिकच्या निर्माण ग्रुपनं. हे सगळं कसं शक्य झालं? काय ध्येय होतं? संकल्पना कुणाची होती? कुणाची प्रेरणा होती या सगळ्याच्या मागे? इट्स ओनली अ मिरॅकल. मध्यमवर्गीयासाठी फ्लॅट व प्लॉट द्यावे अशी मनापासून इच्छा होती. मनापासून त्याची प्रेरणा आम्ही आपले फादर ऑफ द नेशन महात्मा गांधीपासून घेतली की बा मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांची सेवा करावी. तर त्याप्रमाणे ही इच्छा असल्यामुळे ते साकारण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्लॅनिंग केली, प्रयत्न केले. पूर्वी प्रत्येक वर्षी 2 ते 4 बिल्डिंग आम्ही बनवायचो. ते ग्राउंड प्लस 2 फ्लोअरचे असायचे, कारण नाशिकमध्ये तेवढीच परमिशन मिळत होती. तर आता वेळ बदलली आहे. आता मात्र आम्ही जे बिल्डिंग बनवतो ते साधारण 6 ते 7 फ्लोअरची असते. मग 2 किंवा 3 मोठ्याल्या बिल्डिंग किंवा 10 ते 15 बिल्डिंग्स अशा प्रकारच्या टाउनशिप प्रोजेक्ट आता आले आहे. अशी आता वेळ नाशिकमध्ये आलेली आहे. मध्यमवर्गीयांना अतिशय योग्य दरामध्ये जास्तीत जास्त एम्युनिटी देणे व अतिशय चांगलं मजबूत बांधकाम द्यावं अशी आमची मनापासून संकल्पना आहे. वी बिल्ड युअर हाऊसेस लाईक अवर्स असा आमचा मोटो आहे. म्हणून आम्हाला ग्राहकाने भरभरून प्रतिसाद दिला, विश्वासाची परंपरा निर्माण झाली. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आम्ही आतापर्यंत जे
100च्या वर बिल्डिंग्स बनवले नाशिक शहरामध्ये व पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये आमच्याकडे एकही फ्लॅट शिल्लक नाही. आतापर्यंत छोटे मोठे 100च्या वर लेआउट केले, त्याच्यामध्ये सुद्धा एकही प्लॉट आमच्याकडे शिल्लक नाही. तर याच्यावरून ग्राहकांचा किती मोठा आमच्यावर विश्वास आहे ते प्रूव्ह होते आहे. सध्या जे आमचे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये विशेष करून वृंदावन गार्डन की ज्याच्यामध्ये 500 फ्लॅटचे आम्ही निर्माण करतो आहे, त्या ठिकाणी अत्यंत किफायत दराने आम्ही ते फ्लॅटची विक्री करतो आहे. आणि आमच्या प्रत्येक प्रकल्पाला किंवा प्लॉटच्या लेआउटाला ग्राहकांनी जे काही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलं त्यामुळे आमच्या मनाला खूप मोठं समाधान वाटतो आहे. बेस्ट क्वालिटी विथ रिजनेबल कॉस्ट असं आमचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मी विशेष करून नाशिककरांना व आमच्या महाराष्ट्राचे बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्यावर असलेली विश्वासाची परंपरा यापुढेही कायम ठेवावी असं नम्र आवाहन करतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना त्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधांनी साकारलेली, आयुष्यात आनंदाची अनुभूती फुलवणारी, मनासारखी सजलेली, हक्काची स्वाभिमानी घरं उभारण्याचा संकल्प केला निर्माण ग्रुपने. निश्चय केला की इथे राहायला येणाऱ्या प्रत्येकाला मिळावा लक्झुरियस आयुष्याचा परिसस्पर्श. आणि मग साकार होऊ लागलं 1 BHK आणि 2 BHK अपार्टमेंट्स असलेलं निसर्गाच्या सानिध्यातलं स्वप्नांचं शहर निर्माण वृंदावन गार्डन्स. भरपूर उजेड, मोकळा वारा, मोकळा श्वास देणारा प्रशस्तपणा प्रत्येक फ्लॅटमध्ये येण्यासाठी अत्यंत मेहनतीने या प्रकल्पाचं डिझाईन तयार करण्यात आलं. प्रत्येक फ्लॅटची आखणी, योजना प्रशस्त आणि मोकळी टाकली. सातपूर MIDC जवळ डोंगर उतरणीवर एक सुयोग्य जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली ते नाशिकचे सुप्रसिद्ध लँड डेव्हलपर्स श्री शामराव केदार यांनी. आणि जागेचं नामकरण झालं केदारनगर. नवनिर्माणाचं ध्येय आणि सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून निर्माणचे कुशल अभियंते, तंत्रज्ञ यांची अक्षरशः फौज कामाला लागली. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने दर्जेदार बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ऑटोक्लेव्ड एरेटेड कॉन्क्रीट ब्लॉक्सचा वापर आधुनिक बांधकामाचा उत्तम दर्जा असल्याचे द्योतक ठरले आहे. ऊर्जा वाचवणारे आणि वातावरणाचा समतोल साधणारे उत्कृष्ट दर्जाचे मजबूत आणि टिकाऊ AAC ब्लॉक्स येथे उपयोगात आणले जात आहेत, ज्यामुळे बांधकामाचे आयुर्मान वाढले आहे. कॉन्क्रीट क्यूब टेस्टने बांधकामाचा दर्जा सिद्ध केला आहे. कॉन्क्रीट मिक्सचे ब्लॉक्स तयार करून त्यावर प्रेशर मशीनने प्रेस करून क्षमता तपासली जाते. ब्लॉक समाधानकारक नसेल तर बांधकाम तोडून ते पुन्हा केले जाते, क्षमता सिद्ध होण्यासाठी. जिप्सम प्लॅस्टरने आपल्या घराचं सौंदर्य अधिकच वाढलं आहे. यामुळे भिंती आणि सिलिंगला तडे पडत नाहीत आणि आपल्या घराच्या भिंती आखीव, रेखीव, मऊशार राहतात. TMT 500 ग्रेडचे ISI मार्क असलेले स्टील, ज्यामुळे बांधकामाची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. मॉडर्न लुक असलेल्या सुंदर व्हेट्रिफाईड टाईल्स स्टोन किंवा मार्बल स्वरूपात वापरण्यात आल्या आहेत. ग्लेज डॅडो टाईलचा वापर आवश्यकतेनुसार केलेला आहे. ज्या बॅक्टेरिया मुक्त, फायरप्रूफ, धूळ न टिकून देणाऱ्या असून आरोग्याचा सर्वांगीण विचार येथे केला गेला आहे. येथे बसवण्यात आलेल्या लिफ्ट्स या नामवंत ब्रँडच्या असून त्यांना चांगल्या दर्जाच्या बॅटरी बॅकअप सिस्टीमची सुविधा आहे. याशिवाय कन्सिल्ड इलेक्ट्रिकल वायरिंग, कन्सिल्ड प्लंबिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील करण्यात आले आहे. ॲल्युमिनियमच्या स्लायडिंग विंडोज पावडर कोटेड असून 3 ट्रॅक मटेरियल्समुळे खिडक्यांनाही वेगळीच झळाळी मिळाली आहे. आधुनिक पद्धतीच्या मॉस्किटो नेट्स खिडक्यांवर बसवल्यामुळे डास, चिलटं, माशांच्या त्रासापासून आपणास मिळते मुक्तता आणि दर्जेदार सेफ्टी ग्रिल्समुळे मिळते चोरांपासून भयमुक्तता. उत्तम दर्जाच्या ऑइल बॉन्ड आणि ॲक्रिलिक पेंटमुळे भिंतीही आतून बाहेरून उजळून निघाल्या आहेत. आपलीही आयुष्य या वृंदावन गार्डन्समध्ये उजळून निघावे हाच निर्माण ग्रुपचा आशावाद आहे. आणि मग काय, विटेवर वीट चढू लागली. दिवसांमागून दिवस गेले आणि पहिल्या फेजमधल्या इमारती आभाळाला भिडल्या. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्वप्नांची मालिका साकार झाली. तेव्हापासून रोजच इथे जुन्या नव्या नाशिककरांची किंवा नाशिक बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची झुंबड गर्दी उडाली.
कारण प्रत्येकालाच इथे आपलं स्वप्नातलं घर सापडलंय आणि ते खिशालाही परवडलंय. केदार नगरमध्ये अपेक्षेहून अधिक काही, आता मनात शंकाच नाही. आनंदाच्या या मांदियाळीत कुटुंबातल्या प्रत्येकासाठी स्पेस आहे. चिमुकल्यांसाठी प्ले एरिया, गार्डन, तरुणांसाठी इंडोर आउटडोर गेम्स फॅसिलिटी, आजी आजोबांसाठी मंदिर, सिनियर सिटीजन्स कॉर्नर, कॉलनीतल्या लहान मोठ्या इव्हेंटसाठी ॲम्पी थिएटर, क्लब हाऊस, जिम, गार्डन वॉकवेज, हे सारं कॉलनीच्या संरक्षक भिंतीच्या आत. याशिवाय बॅटरी बॅकअप असलेल्या लिफ्ट्स, कव्हर्ड पार्किंग, अशा बेटर लाईफस्टाईल देणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. थोड्याशा इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसमध्ये हे सारं तुमच्या मालकीचं होणार आहे. तेव्हा आता उशीर करायचा नाही, शंका काढत बसायच्या नाही. कारण तुम्ही शंका काढत बसलात ना तर दुसरं कोणीतरी येऊन तुमचा मनपसंत फ्लॅट खरेदी करून जाणार. कारण आता ह्या रेटनी परत नाशिकमध्ये फ्लॅट उपलब्ध होणं शक्य नाही. तुमच्या नात्यातली, ओळखीची, गावाकडची, शाळा कॉलेजांमधली, लग्नाआधीची, लग्नानंतरची, अशी बरीचशी ओळखीची माणसं इथे राहायला येणार आहेत. त्यामुळे या ओळखीच्या गावात वेळ न घालवता बुकिंग करायचं. आपल्या जवळची काही पुंजी आणि थोडंसं लोन, हे सगळं करून हे घर आपल्या पदरात पाडून घ्यायचं. घर घ्यायचं म्हटलं ना की थोडीशी आर्थिक ओढाताण होते, भीती वाटते थोडीशी. पण यंदा मागे हटायचं नाही, क्योंकि डर के आगे ही जीत होती है. ही जीत आयुष्यातली सर्वात मोठी जीत असणार आहे. म्हणूनच आजच्या आज आपल्या मनपसंत फ्लॅटचं बुकिंग करायचं आणि लवकरात लवकर राहायला यायचं. आयुष्य साजरं करायचं, आयुष्याच्या नव्यानं प्रेमात पडायचं. मी देखील ठरवून टाकलंय, निर्माण वृंदावन गार्डनमध्ये माझं स्वतःचं देखील एक घर घ्यायचं आणि तुमच्या सोबतीने नाशिक करवायचं. रीत ही प्रीत ही उमजेना, जडला का जीव हा समजेना. कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने. शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे, भुलले रे, भुलले रे क्षण माझे, भुलले रे मेंदीने. हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे, सजले रे, हसले रे क्षण माझे, हसले रे, फुलले रे क्षण